आजच्या चहापानावर बहिष्कार टाकत असताना भास्करराव जाधव साहेबांनी अनेक मुद्दे आपल्यासमोर मांडलेले आहेत। आज राज्यातली अवस्था आणि राज्याची परिस्थिती महायुतीच्या तीन भावकीचा वाद एवढा चालू आहे की वाटणी कुणाला मिळणार याच्यावर वाद चालू आहे। 13 कोटी जनतेचा यांना पडलेली नाही अशी अवस्था या राज्याची झालेली आहे। शेतकरी कर्जमाफी असू दे, कॉन्ट्रॅक्टरांचे 56% कमिशनचा अधिकृतपणे या ठिकाणी दावा जो कॉन्ट्रॅक्टरांनी केला की 56% कमिशन दिल्याशिवाय बिलं निघत नाही, ही वास्तवता। आणि दुसऱ्या बाजूला कॉन्ट्रॅक्टर देणेदारांचे पैसे नसताना 1,05,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग हा या 12 जिल्ह्याच्या बोकांडीवर मारणं, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं, अशा पद्धतीचा कारभार या राज्यामध्ये सुरू आहे। मध्यमवर्गीयांना महागाईचा चटका बसतोय, पेट्रोल डिझेलचा दणका सामान्य माणसाला या ठिकाणी बसतोय। मुंबई सारख्या शहरामध्ये 1 कोटी लोक मेट्रो बस या सगळ्या व्यवस्थेतून या ठिकाणी जात आहेत। ती व्यवस्था सक्षम होताना आपल्याला या ठिकाणी दिसत नाही। किंबहुना महागाईच्या फटक्यामुळं मध्यमवर्गीयचं जे काही गणित आहे महिन्याचं ते पूर्णपणे बिघडलेलं अशी अवस्था आहे। MPSCच्या परीक्षा रखडलेल्या आहेत, मुंबई विद्यापीठाचे पेपर फुटलेले आहेत। एकूणच राज्याचा कारभार महायुतीच्या तीन भावक्यांमध्ये बघितला तर मी मगाशी म्हणलं तसं वाटणी कुणाला मिळणार याच्यासाठी वाद चालू आहे। गृह खात्याचा कारभार बघितला तर महिलांच्यावरचे अत्याचार असेल, हत्या असतील, दंगे असतील, NCRBच्या रिपोर्टमध्ये हे आकडे वाढलेले आपल्याला देश पातळीवर या ठिकाणी दिसत आहेत। दुसऱ्या बाजूला कायदा आणि सुव्यवस्था एवढा सक्षम आहे की मंत्र्यांना मारहाण होऊन त्यांचे जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या समोर घेऊन जातात आणि मंत्री काय बोलत नाही। गृह खातं किती सक्षम आहे की मंत्र्याच्या ताब्यातले 2 जिल्हा परिषद सदस्य घेऊन जातात। हा कायदा आणि सुव्यवस्थेचं उदाहरण ह्याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये कुठलेही मोठे या ठिकाणी असणार। आणि म्हणून अनेक जे मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यामुळे हे सरकार जे आज कारभार करते ते फेल गेलेलं आहे। एका बाजूला तुम्ही म्हणता की महिला व बाल विकास खात्याला 1 नंबर या ठिकाणी आम्ही देतो, असं मागच्या वेळी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम केलं म्हणून सांगितलं। आता त्याच खात्यामध्ये तुम्ही वर्षभर 14,000 पुरुषांना अनुदान दिलं। गव्हर्नन्स फेल्युअर आहे की 14,000 पुरुषांना तुम्ही अनुदान देऊ शकला, याच्यापेक्षा गव्हर्नन्स फेल्युअर कुठलाही या ठिकाणी होऊ शकत। देश पातळीवर महाराष्ट्राची प्रतिमा या ठिकाणी काय झाली की साधा महिला आणि पुरुष यातला भेद तुम्हाला ओळखता येत नाही। तुम्ही महिलांच्या अनुदान पुरुषांना या ठिकानी देता, हे साधं तुम्ही गोष्ट या ठिकाणी करू शकत नसता तर गव्हर्नन्स काय करणार, हा एक प्रश्न या ठिकाणी लोक या ठिकाणी विचारतात। एल निनोचं सूचना सरकारला आली होती, त्यानंतर सरकार जागं झालं का तर जागं झालेलं नाही। या अवस्था या ठिकाणी या सरकारची त्या ठिकाणी। आणि म्हणून भ्रष्टाचार असू दे, महागाई असू दे, शेतकऱ्यांवर असणारा अन्याय असू दे, कर्जमाफी आणि त्याचे डिटेल्स आम्ही सभागृहामध्ये निश्चितपणे या ठिकाणी मांडू। परंतु एकूणच या 13 कोटी जनतेला जे अभिप्रेत होतं त्यातलं कुठलंही घडत नाही आणि म्हणून आम्ही चहापानावर बहिष्कार टाकतोय। आमची सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की तुमची पत्रकार परिषद आमच्या नंतर या ठिकाणी हो। आमचं पत्र पोचल्यावर आमच्या पत्रामध्ये काय मुद्दे आहेत त्याच्यावर उत्तर दिलं तर किमान महाराष्ट्राला कळेल की तुम्ही काहीतरी बोलता। ग्रामर काढत बसतात। व्याकरण काढण्यापेक्षा जे मुद्दे आम्ही रेज केलेले आहेत ते मुद्दे आम्ही सांगितलेले आहेत। आमची मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, तुमचा स्वच्छ कारभार आहे ना, तुमचा पारदर्शक कारभार आहे, तुम्ही राज्याला दिशा देता म्हणून सांगता, पार्टी विथ डिफरन्स म्हणून सांगता, तर एक मुद्द्यावर भले 1 तास प्रेस कॉन्फरन्स घ्या, परंतु प्रत्येक मुद्द्यावर या ठिकाणी उत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी करावं। ज्यावेळी विरोधी पक्ष म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो त्यावेळी ते प्रश्न बदल न देता त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर किमान त्यांच्याकडून या ठिकाणी मिळावं। विस्तृतपणे आम्ही सभागृहामध्ये याच्यावर निश्चितपणे या ठिकाणी बोलणारच आहोत। प्रत्येक मुद्द्यावर सरकारला या ठिकाणी धारेवर धरू। सरकारची आत्ताची अवस्था बघितल्यानंतर हा भावकीचा वाद एवढा मोठा वाढलेला आहे
की आता मंत्री आणि मंत्र्यांच्यातली भांडणं आम्ही बघतोय. आता सभागृहात सुद्धा एकमेकाची भांडणं होती का अशी अवस्था. बजेट आता पुरवण्या येतील. मागचं बजेट किती मोठं होतं, 9.5 लाख कोटीचं, 9.5 लाख हजार कोटीचं कर्ज आज राज्यावर या ठिकाणी आलेलं आहे. प्रत्येक माणसावर 70-80 हजार या ठिकाणी रुपयाचं कर्ज आलेलं आहे. अर्थव्यवस्था पूर्ण या सरकारची कोलमडलेली आहे. सरकारनं अधिकृत 11,02,000 कोटी रुपयाचं जाहीर कर्ज केले. म्हणजे अर्थव्यवस्था पूर्ण या सरकारची कोलमडलेली आहे. अशा या परिस्थितीमध्ये ज्यांना कारभार करायला जमत नाही त्यांच्याबरोबर चहा पिणं हे आम्हाला काही योग्य वाटत नाही अशी आमची भूमिका.